तर हे पहा आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत मेथीचा एक नवीन असा प्रकार. तर मेथीचे तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही मेथी मलाई कोफ्ता नक्की ट्राय करू शकता. अगदी हॉटेलमध्ये मिळतो त्या प्रकारे याची टेस्ट लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी पूर्ण पाहायची आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. त्यासाठी आपण सुरुवातीला कोफ्ते तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी असं बेसन पीठ, अर्ध्यापेक्षा कमी अशी मी इथे थोडीशी अशी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा आपण इथे जिरे घेतलेले आहेत, अर्धा चमच्यापेक्षा थोडीशी कमी अशी हळद घेतलेली आहे, अगदी 2 चिमटीत बसेल एवढा हिंग आणि अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ, तर मी इथे पाऊण चमचा असं मीठ ॲड केलेलं आहे. तर मीठ ॲड करताना थोडंसं असं कमी ॲड करून घ्यायचं. जेव्हा आपण कोफ्ते रश्श्यामध्ये टाकतो त्यावेळेस ते रश्श्यातलं मीठ देखील ॲब्झॉर्ब करतात. त्यामुळे थोडंसं कमीच यूज करा. त्यानंतर मी इथे मेथीचे फक्त पानं घेतलेले आहेत. ते बारीक असे कट करून घ्यायचे आणि ते आपण छान असे पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. मेथीचे पानं म्हणाल तर मी 1.5 वाटी असे मेथीचे पानं घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा अशी आलं लसूण पेस्ट ॲड करूया. त्याने खूप छान अशी टेस्ट आपल्या कोफ्त्याला येते. तर हे छान असं सुरुवातीला मेथीच्या पानामध्ये जे मॉइश्चर असतं त्यानेच आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे आपण सुरुवातीला मिक्स केलं तर आपल्याला इथे पाण्याचा अंदाज येतो. तर बेसन पीठ आणि भाजी, बेसन पीठ म्हटलं तर खूप जास्त असं पाणी लागत नाही. त्यामुळे अंदाज येण्यासाठी सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं. तर मी इथे थोडंसं पाणी ॲड करून सुरुवातीला मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे अंदाज येण्यासाठी. तर आपण इथे अशा प्रकारे उंडा तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर मी ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हाताला देखील तेल लावून घ्यायचं. तर आपण कोफ्ते तयार करून घेऊया. तर कोफ्ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदीच गोल बनवू शकता किंवा मग अशा प्रकारे थोडेसे उभट आकारामध्ये बनवू शकता. तर मी तेल लावलेल्या प्लेटमध्ये अशा प्रकारे कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी कढईमध्ये पाणी आणि रिंग ठेवलेली आहे. त्यानंतर आपण हे कोफ्ते ठेवून घेऊया आणि छान असे 10 ते 12 मिनटं कोफ्ते आपण कढईमध्ये वाफवून घेऊया. हवं तर तुम्ही इथे कोफ्ते अगदी डीप फ्राय करून देखील घेऊ शकता. डीप फ्राय करायचे असतील तर अगदी तेल थोडंसं मीडियम गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये मीडियम गॅसवर कोफ्ते फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर मी इथे दुसरी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. खडे मसाले आणि आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची. खडे मसाल्यामध्ये मी अगदी 3 ते 4 असे काळे मिरे, 2 ते 3 लवंगा, अगदी थोडीशी अशी दालचिनी आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत. त्यानंतर 2 मोठे कांदे छान असे बारीक कट करून घ्यायचे. तुम्हाला होतील तेवढे बारीक कट करून घ्या. त्यानंतर कांदा छान असा फ्राय झाला की त्यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि 1 टोमॅटो मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे. अगदी बारीक असा फिरून घ्यायचा नाही, थोडासा असा बारीक मोठा राहील इतपत फिरून घ्यायचा आणि तो आपण छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. तर कांदा टोमॅटो फ्राय करताना आपण इथे मीठ यूज केलेलं नाही. त्यानंतर मी इथे 3 चमचे अशी घरातील दुधावरची साय ॲड केलेली आहे. तुमच्याकडे अगदीच फ्रेश क्रीम असेल तर ती देखील तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर कांदा टोमॅटोमध्ये मीठ ॲड न करण्याचं कारण म्हणजे आपण अशा प्रकारे जेव्हा मलाई ॲड करतो त्यावेळेस आपलं वाटण फाटल्या जात नाही, मलाई फाटल्या जात नाही आणि भाजी खराब होत नाही. त्यामुळे मीठ कुठेही ॲड करायचं नाही. त्यानंतर अगदी छान असा थिकनेस आपल्या भाजीला यावा त्यासाठी मी इथे आपण जे कोफ्ते तयार करण्यासाठी पीठ तयार केलं होतं म्हणजे ज्याचे आपण कोफ्ते बनवले ते मी इथे ॲड केलेलं आहे. म्हणजे आपण सुरुवातीला इथे गव्हाचं पीठ जास्त वापरलेलं नाही. त्याचं कारण हेच की आपण कोफ्त्याचंच पीठ इथे थिकनेस येण्यासाठी भाजीमध्ये वापरणार आहोत. त्यामुळे गव्हाचं पीठ मी इथे अगदी थोडंसं घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हवं तर कोफ्त्याचं पीठ नसलं राहिलं तुमच्याकडून सुरुवातीला तर तुम्ही इथे थोडंसं बेसन पीठ देखील ॲड करून घेऊ शकता. याने भाजीला खूप छान असा थिकनेस येतो. तुम्हाला अगदीच टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. पण अगदीच पाणी एकीकडं आणि कोफ्ते एकीकडं होत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. त्यानंतर मी इथे छान असं कढईत सुटेपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे. पाणी ॲड करून उकळी काढून घ्यायची आणि आपण कुक करून घेतलेले कोफ्ते यामध्ये सोडून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असे इथे खूप जास्त मेथीही दिसत नाही आणि खूप जास्त आपलं पीठही दिसत नाही. अशा प्रकारे कोफ्ते मी इथे अगदी छान असे कुक करून घेतलेले आहेत. ते यामध्ये सोडून घेऊया. कुक करताना अगदीच थोडासा चाकू टाकून पाहायचा. अगदी फ्रेश असा चाकू आला की आपले कोफ्ते छान असे कुक झाले समजायचं. तर कोफ्ते टाकल्यानंतर खूप जास्त वेळ भाजी शिजवून घेण्याची गरज पडत नाही.
तर हे पहा 4 ते 5 मिनिटामध्ये आपली इथे भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा कसुरी मेथी आणि 2 चमचे घरातली दुधावरची साय ॲड करायची आहे आणि छान अशी आपली फ्रेश मलाई कोफ्ता इथे तयार झालेली आहे. तुम्हाला आजची आपली रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक